असं आहे की प्रत्येक गोष्टीचा एक नियम सगळ्यांना लागू होत नाही. सुधीरदादांनी घोषित केलं आहे आणि तीच आमची कार्यपद्धती विचाराची पद्धती आहे. तेव्हा तुला इथं तिकीट दिलं ना तर तू पडलास, तर जरा त्याला तिकीटही दिलं नाही अशाला देऊ, असं मूळ आहे. पण नियमाला अपवाद असतात. तसं आता डोळ्यासमोर अपवाद कोणता नाही. पण असं एखादा घडलं तर ते काहीतरी कारणाने घडलं असं होईल. तसं आता पुण्यातली उदाहरणं मी देण्यात उपयोग नाही, पण पुण्यामध्ये 1-2 उदाहरणं अशी आहेत की ज्यांना दिलं, ते पडले. पण ती लढत इतकी मोठी झाली आणि त्या पडण्याचा चटका देवेंद्रजी सगळ्यांना लागला. ज्यावेळेला ते विदेशात होते दाओसला आणि मी त्यांना फोन केला की सर असं असं झालं, ते म्हणून अरे ते पोरगं पडायला नको होतं. अशाच्या बाबतीमध्ये मी जर देवेंद्रजींना आग्रह धरला तर देवेंद्रजी विशाल हृदयाचे आहेत आणि त्यांनाही ते पटतं आहे की हा पराभव आपल्या कार्यकर्त्यांना पुढे 5 वर्ष त्रासदायक होईल. मग तिथे नियम बदलला जाईल किंवा जाईल. त्यामुळे नियम पक्का की कोणालाही तिकीट मिळालेलं आम्ही कॉप करणार नाही. पण अपवाद हा नेहमीच असतो.